सुप्रसिद्ध मराठी सिनेमा दिग्दर्शक भाऊराव कराडे यांचा टीडीएम सिनेमा सध्या चर्चेत असून त्याला पुरेसे थिएटर उपलब्ध झाले नव्हते। त्यामुळे भाऊरावांनी नाराजी व्यक्त करत सिनेमा सध्या दाखवणार नसल्याचे स्पष्ट केले होते। परंतु मराठीसह काही सिनेमाची गळचेपी होत असून त्यासाठी काही लोकांची लॉबी कार्यरत असल्याचे आरोपही सातत्याने पुढे येत आहेत। कराडे हे शिरूर जवळील गव्हाणवाडी येथील असून शिरूरसह परिसरातील अनेक लोकांना टीडीएम मध्ये काम करण्याची संधी त्यांनी मिळवून दिली आहे। ग्रामीण भागातील नवोदित कलाकारांना त्यामुळे मोठ्या पडद्यावर काम करण्याची संधी मिळाली होती। हा सिनेमा बंद करू नये व मराठी सिनेमांना पुरेसे शो मिळावेत या समर्थनार्थ शिरूर येथे शनिवारी आठवडे बाजाराच्या दिवशी ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली होती। त्यात शेकडो नागरिकांनी सहभाग घेत पाठिंबा दर्शवला। मार्केट यार्डातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार प्रदान करून गावातून ही रॅली तहसील कार्यालयात गेली। बॅनर झळकावत व घोषणा देत या रॅलीचा समारोप तहसीलदारांना निवेदन देत झाला। यावेळी आमदार अशोक पवार यांनीही हजेरी लावली। यावेळी उपस्थितांनी त्यांना हा प्रश्न शासन दरबारी मांडण्याचा आग्रह केलाय। याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहुयात। मराठी कलाकारांना न्याय